मित्रांनो, हे बघा, हे माझे झेंडू प्लॉट. छोटासा प्लॉट, फक्त 8 झाडांचा प्लॉट आहे. हे मी फक्त दिवाळी आणि दसरा या 2 सणासाठी आपल्या घरच्या घरी काही होईल म्हणून, आता महाग असतात ना झेंडू दिवाळी दसऱ्याला, तर आपल्याला काही घरच्या घरी होईल म्हणून मी हे लावलं होतं. आणि थोडं दसऱ्याला लेट झालं माझं लावणं, पाणी पावसामुळे. इकडं आमचं हे नदी आहे, इथं इथून नदी जाते, इथं पूर येते, पूर्ण असा पूर असते, त्याच्यामुळं थोडं लेट झालं. हे छोटं असताना पूर गेला याच्यावर, मात्र पुराचा काही असर झाला नाही. बघा किती थाटामाटामध्ये उभा आहे, बघा झेंडूचा हे 10 झाडं, 10 नाही सॉरी 8 झाडं किती थाटामाटात उभे आहेत. बघा लहान असताना याच्यामुळे पुराचा काही असर झाला नाही. आता बघा या झेंडूला लीफ मायनर कुठत नाही. लीफ मायनर कोण्याच पानावर दिसून येईना आपल्याला. लीफ मायनर जास्त करून नाही, म्हणजे जास्त करून नाही म्हणजे काय, असं लीफ मायनर नाहीच. दुसरं कोणता कीड बी ओळखून येईना आपल्या या झेंडूवर, कोणताच कीड असा नाही. मी आहे ना बघा, हे इथं 350 ते 300 आपलं काकडा प्लॉट आहे. आम्ही पहिल्यापासून 10-15 वर्ष झाला आम्ही काकडा करता घरी, म्हणजे आमचे वडील करत होते पहिल्यापासून, आम्ही करता. हे बघा तुम्ही, या काकड्याला जे आहे ना, हे सीझन काकड्याचं कसं पावसाळी जास्त अळीचा प्रादुर्भाव असते, त्याच्यामुळं आम्ही याला अळीला व टॉनिक वगैरे खत जे जे असते ना काकड्याला आणलेलं, तेच मी आहे ना या 7-8 झेंडूला टाकलो होतो. आता बघा या 7-8 झेंडूला जे एक औषध मारे ना, समजा अळीचं कसे असो, त्या औषधानं बघा याच्यामध्ये लीफ मायनर नाही, कोणता कीड नाही. आता बघा याच्यावर मावळाच्या माशा आणि फुलपाखरच राहतात, दुसरा कोणता कीडच नाही. आणि तेच औषध मी आहे ना, मी काहीच 7-8 टमाटे लावले तर बघा इथून असे या टमाट्याला लावलं होतो. मात्र टमाट्याला काही फरक पडला नाही, म्हणजे एरी लावून बघलो होतो, त्याच्या संग झेंडू संग आणलं होतं काय टमाट्याला काही फरक पडला नाही. परंतु झेंडू मात्र टॉप क्वालिटीचा आला आहे. तुम्ही बघू शकता झेंडूची क्वालिटी कसं काय, तुम्हीच कमेंट करून सांगा झेंडूची क्वालिटी कसं काय. नंबर 1 अशी क्वालिटी आहे, नंबर 1 म्हणजे नंबर 1च. मला तो खूप आवडली. आता दिवाळी घरच्या घरी साजरी होणार, कसं काय झेंडू.